लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. यवतमाळच्या युवकांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची भेट. दिल्लीत रंगला आंतरराज्य युवा आदान प्रदान कार्यक्रम. बातमी यवतमाळ येथून. निगन्नूर मेरा युवा भारत उपक्रमाअंतर्गत दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 5 दिवसीय आंतरराज्य युवा आदान प्रदान कार्यक्रमात यवतमाळच्या युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या दौऱ्यादरम्यान युवकांनी युवा कार्यक्रमपर आणि क्रीडा मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. दिनांक 19 ते 23 मार्च दरम्यान पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्रातील यवतमाळ, जालना, सोलापूर, वाशिम आणि हिंगोली या जिल्ह्यातील एकूण 37 युवकांची निवड करण्यात आली होती. युवकांना इतर राज्यातील संस्कृती, खानपान आणि राहणीमान यांचा परिचय व्हावा, हा या उपक्रमाचा मंत्र्यांशी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. दिल्ली भेटीदरम्यान यवतमाळ आणि सोलापूरच्या युवकांनी नामदार रक्षाताई खडसे यांची भेट घेतली. यावेळी युवकांनी त्यांच्या विविध समस्या मांडून त्यावर ठोस उपाययोजना करण्याची विनंती केली. मंत्री महोदयांनी युवकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. 5 दिवसात विविध उपक्रम. 5 दिवसांच्या या निवासी प्रशिक्षणात युवकांना विविध विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दिल्लीतील ऐतिहासिक स्थळांची सहल घडवून आणण्यात आली. उत्तर दिल्लीचे जिल्हा युवा अधिकारी दिवाकर भाटे, आरजू सक्सेना आणि विकास कश्यप यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यवतमाळच्या चमुने जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमात सहभाग घेतला. याप्रसंगी राजू गायकवाड, सलमान खान, गणेश माळी, संकेत राठोड, रोशन गवई, रोहन राठोड, पूजा येरेकर, श्रद्धा पवार, सिद्धी चव्हाण, प्रांजल यांच्यासह अनेक युवक उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.